मार मित्रा उडी बघा, एन्जॉयमेंट करतायत. किती स्वच्छ पाणी आहे. कसे आहेत, बरे आहेत ना? मी तुमचा अभिजित आपल्या निसर्ग स्पर्श चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आज रविवार, आज आपण जाणार आहोत शेतामध्ये आणि नदीमध्ये आंघोळ करायला. आईला हे माहीत नाही आहे, मी नदीमध्ये आंघोळ करायला देखील जाणार आहे. आणि मी कपड्याची बॅग ही माझ्या गाडीमध्ये ठेवली. आई आता थोड्याच वेळात येते. चला तर मग आता आधी आपण आपलं बदलापूर बघूया आणि नंतर मी तुम्हाला बदलापूरमधील गावं देखील दाखवतो. झपाट्याने प्रगती करणारं प्रगतिशील शहर अशी ख्याती असलेलं आपलं बदलापूर, चारही बाजूने डोंगर आणि मध्ये आपलं बदलापूर हे शहर वसलेलं आहे. तुम्हाला तर माहीतच आहे, समृद्ध असं निसर्ग सानिध्य लाभलेलं एक समृद्ध ठिकाण. निसर्गाच्या सानिध्यात भटकावं, विशाल झाडे, मुक्त पक्ष्यांचे थवे. बदलापूरचे सफर तुमच्या झाडांविषयी असलेलं ज्ञान, प्रेम वृद्धिंगत केल्याशिवाय राहणार नाही. माथ्यावर लाल मुकुट घातलेली शालमिरीची झाडी माझा प्रवास सुखकर नेहमीच करत असतात. या झाडांना काटेसावर असे देखील नाव आहे. आहोत बदलापूरमधील या आपल्या बारवी नदीवर आणि मी माझ्या आईला घेऊन आलेलो आहे. आणि बघू शकता तुम्ही इथं किती गर्दी आहे. मार मित्रा उडी बघा, एन्जॉयमेंट करतायत. आणि इथं बच्चे कंपनी देखील आलेली आहे. खूप स्वच्छ पाणी इकडे. बघा किती स्वच्छ पाणी आहे. बघा माझे पाय पूर्ण दिसत आहेत, एवढं पाणी माझी आई तिकडे बसले लाभ. आलो, माझी आई वैतागली. हे बघा, तुझं भाजी आणायला घेऊन आलो आणि आंघोळ करायला डायरेक्ट. आता आपली आंघोळ झालेली आहे आणि आपण बघू शकता माझ्या समोर आता आपण आलेलो आहोत बघा या शेतीमध्ये बदलापूरला. किती सुंदर असा दरवाजा आहे. काकडी खूप गोड आहे. कोणती माझी? माझी 82. नदीचं पाणी पूर्ण येत असेल ना बाहेर पावसात? नाही, पावसाचं पूर येत असेल ना? हां हां का? एक तारा लावल्यात ना, दिसत नाही.
कशाला? हां अशी आमची संध्याकाळ असते रविवारची बदलापूरची. आणि या साईडला नदी आहे, इकडे स्वच्छ पाणी आहे आणि या शेतीमध्ये या नदीचं पाणी जातं. बरं आहे, काकड्या काढून झालं ना. चल बास झाला आई. थँक्यू पिशवी मिळाल्याबद्दल. एवढंच घेतली बस आहे. कितीला टोपली? हा का, बघा किती मेहनत असते या मागे. काय बोलता? नाही परवडत ना. बघा मनी भाऊ आता पहिल्या नंतर भेटणार पण नाही, आहे की नाही? आणि तुमची शेवटचीच पिढी असेल मला वाटते हे सगळं बनवणारी. काय बोलता? वाटत नाही पण. हा का, 76 वयाची तुम्ही वाटतच नाही. चला येतो, भेटू परत. बघा इथं किती संत पाणी आहे. बाराही महिने पाणी असतं ना. अरे याला मोगऱ्याचा वास येतोय. नाव आहे त्याचं हजार मोठा. एकदम मला वाटलं की असंच कोणतरी असेल. नाही, भारी फुलं असतात. फर्स्ट टाइम बघितलं मी, असं पण असतं. आपण असा मोगरा बघितलाय का? बघा हे झाड. मित्रांनो हा बघा मोगरा आहे आणि मला एकदम पहिल्यांदाच समजलं की असा पण मोगरा असतो. हे बघा किती मोगरा आलाय. गोदावरी शामराव पडोळेकर, जन्म 1908. आपल्याला जर माहीतच आहे पाड्यावरच्या चहा आपल्याला धडा होता. आणि सेम 4-5 खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असतो त्याला पाडा असे म्हणतात. आई आणि मी जेव्हा इकडे आलो तेव्हा आम्हाला हवे होते फणस. मी सुट्टे पैसे देखील ठेवले होते सोबत.
परंतु इकडे कोणीच नसल्यामुळे मला पाड्यावरचा चहा या पाठ्यपुस्तकातील धड्याची आठवण झाली. आणि येथे फक्त पक्ष्यांचा चिवचिवाट, किलबिलाट आणि फक्त लहान मुलंच होती. मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल मी कोकणात आलो की काय, परंतु मी कोकणात नाही आहे, मी बदलापूरमध्ये. आणि आज रविवार एन्जॉय करण्यासाठी माझ्या आईसोबत मी इथं आलेलो आहे. बघा, माझ्या आईनं आता फणस काढलेत. आणि तुम्ही पण या एकदा बदलापूरला, आणि बदलापूरला नक्कीच तुम्हाला आवडेल. तुम्ही 12 महिने कधी आलात तरी बदलापूरला तुम्ही एन्जॉय करू शकता. तुम्हाला असं कोकणात आल्याचा फील होईल. बघा, आपण बदलापूरमध्ये आहोत आणि मुळगावचा वडापाव खाणार नाही आणि गरम गरम थाळीपीठ आणि खूप टेस्टी असे सोलकढी पिणार नाही तर बदलापूरमध्ये फिरलो असं वाटणारच नाही. मित्रांनो, सर्वांच्याच आवडीचे बोंबील घेतलेस का? बोंबील आणि सुकट मासे हे आपण सगळ्यांच्या आवडीचे असतात. मी आईला घ्यायला सांगितलं होते आणि मी थोड्या कारणास्तव जरा पुढे गेलो होतो दुकानात आणि घेतल्यानंतर मला समजलं की आईने हे 1,500 असे मासे घेतलेत. आणि नंतर पण असू दे, आपल्याला हे खूप आवडतं. आणि आता पावसाळी दिवस पण चालू होतीलच. बघा आपण कसा रानमेवा आणलेला आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर देखील करा. लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.